रती सौंदर्याची एवढी आक्रमणे होऊनही ज्याने आपल्या इंद्रियांवर आत्मसंयमाने विजय संपादन केला, असा राजपुत्र प्रसन्न होणे तर दूरच त्याने स्मित देखील केले नाही. ललनांच्या वास्तवतेचा परिचय झाल्याने राजपुत्र एकाग्र चित्तेने विचारात मग्न राहिला. राजपुत्राला असे वाटत होते की या स्त्रियात असे कोणते न्यून आहे की त्यांना एवढेही कळत नाही की यौवन हे चंचल आहे, क्षणभंगूर आहे आणि वार्धक्य सर्व शरीर सौंदर्याचा नाश करणारे आहे. अशा प्रकारचा हा लपंडावाचा खेळ महिनो गणती वर्षो गणती चालत राहिला, पण परिणाम मात्र शून्यच राहिला. मित्रांनो, इथपर्यंत आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केले होते मागील व्हिडिओमध्ये. आता पुढील वाचन सुरू करूया. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. नवयौवना असफल झाल्या राजपुत्राने यौवनात कोणतीही रुची दाखवली नाही याची उदाईला खात्री झाली. नीतिकुशल उदाईने राजपुत्राशी स्वतःच वार्तालाप करण्याचा निश्चय केला. एकांतात राजपुत्राची भेट घेऊन उदाई राजपुत्राला म्हणाला, राजाने मला आपला योग्य मित्र म्हणून नियुक्त केले आहे. मी तुमच्याशी मित्र हृदयाने बोलू इच्छितो. अशा प्रकारे उदाईने वार्तालाप आरंभ केला. अहितकारी कृत्यापासून परावृत्त करणे, हितकारी कृत्यासाठी प्रवृत्त करणे आणि संकटकाळी साथ न सोडणे ही खऱ्या मित्राची लक्षणे होत. जर मी आपला खरा मित्र असल्याचे अभिवचन दिल्यावरही आपण पुरुषाच्या पुरुषार्थापासून विमुख होत असताना आपणास त्यापासून परावृत्त केले नाही, तर मी माझ्या मैत्री धर्मापासून च्युत झालो असा याचा अर्थ होईल. छल कपटानेही स्त्रीला वश करणे योग्य आहे. या योगे संकोच दूर होतो व स्वतः आनंद उपभोगता येतो. स्त्रीचा आदर करून आणि त्याच्या इच्छांची पूर्ती करून स्त्री हृदय जिंकता येते. सद्गुण प्रेमास कारण आहेत, यात शंकाच नाही. स्त्री आदराची चाहती आहे. हे विशालाक्ष, आपण सुंदर आहात, शालीन आहात. अनिच्छेने का होईना आपण त्यांच्या प्रती शालीनतेचा व्यवहार करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयास करणार नाही काय? दाक्षिण्य स्त्रीचा गुण आहे. दाक्षिण्य स्त्रीचा अलंकार आहे. स्त्री दाक्षिण्याची चाहती आहे. दाक्षिण्याशिवाय सौंदर्य म्हणजे जणू पुष्पविहीन वाटिकाच. परंतु फक्त दाक्षिण्याचा उपयोगच काय? दाक्षिण्याचा हृदयीच्या भावनाशी मेळ झाला पाहिजे. ज्याची प्राप्ती कठीण आहे असे भौतिक सुख जेव्हा आपणास सहज प्राप्त आहे, तेव्हा तुम्ही त्याचा अवहेर करणार नाही हे निश्चित. काम हाच पुरुषार्थ हे मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिला वश केले. अशाच प्रकारे अगस्त्य ऋषीने सोमभार्या रोहिणीला वश केले. स्मृतीनुसार लोपामुद्रेसोबतही हेच घडले. अशा प्रकारे औतथ्य भार्या मारुत कन्या ममता हिचेशी महर्षी बृहस्पतीने सहवास केला आणि भारद्वाजाचा जन्म झाला. अर्ध्य अर्पण करीत असताना बृहस्पतीच्या भार्येला चंद्राने ग्रहण केले आणि दिव्य बुध प्रसवला. कामज्वराने पीडित होऊन ऋषी वशिष्ठने तिरस्कृत अशा कनिष्ठ जातीतील अक्षमाला नावाच्या स्त्रीशी सहवास केला आणि कपिल जात नावाचा पुत्र जन्माला आला. आणि राजर्षी ययातीने आपले यौवन ओसरले आहे याची जाणीव असतानाही चैत्र व्रत वनात
अप्सरा विश्वाची सोबत सहवास केला आणि कौरव राजा पांडू त्याला भार्येशी समागम केल्याने आपला मृत्यू अटळ आहे याची माहिती असतानाही तो आपली भार्या माद्री हिच्या रूप गुणावर मुग्ध झाला आणि तिच्याशी रममाण झाला. अशा प्रकारे या महान पुरुषांनी आपल्या कामभोगाची पूर्ती निंदनीय मार्गाने सुद्धा केली. प्रशंसनीय मार्गांनी अशा इच्छांची पूर्ती होणार असेल तर त्यात दोष कोणता? आणि तरीही तुमच्यासारखा स्वस्थ सौंदर्यवान शक्तिसंपन्न पुरुष ज्याचा सर्व सुखोपभोगावर अधिकार आहे, ज्यावर सर्व जग आसक्त आहे, असा पुरुष कामभोगाची उपेक्षा करतो याचे आश्चर्य वाटते. राजपुत्राचे अमात्याला उत्तर. पवित्र परंपरांनी समर्थित पण छल कपटपूर्ण असे त्याचे संभाषण ऐकून आपल्या मेघ गर्जने सम घनगंभीर आवाजात राजपुत्र उत्तरला, तुमचे संभाषण हे तुमच्या मैत्री व प्रेमाचे प्रतीक आहे, परंतु माझ्या संबंधात तुम्ही कुठे चुकता आहात याची मी आपणास जाणीव करून देऊ इच्छितो. मी संसार सुखाची अवज्ञा करीत नाही. मी जाणतो की संपूर्ण जगाला या सुखाची आसक्ती आहे, परंतु मी हेही जाणतो की संपूर्ण संसारच अनित्य आहे, म्हणून माझे मन या संसार सुखात रममाण होत नाही. जरी स्त्री सौंदर्य नित्य निरंतर असते तरीही बुद्धिमान माणसाचे मन विषय सुखात रममाण होणे योग्य नाही. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे महापुरुष सुद्धा विषय वासनेचे बळी ठरले आहेत, तेव्हा ते काही आदर्श ठरू शकत नाही, कारण शेवटी त्यांच्या भालीही विनाशच लिहिला होता. विनाशात सांसारिक सुखोपभोगाच्या आसक्तीत किंवा आत्मसंयम विहीन जीवनात महानता शोधणे व्यर्थ आहे. आणि तुम्ही असे सूचित करीत आहात की स्त्रीला छल कपटानेही जिंकावे. मला छल कपटाची जाणीव आहे. सभ्यतेच्या आवरणाखाली अवगुंठित छल कपटाचीही. जेथे सत्य नाही तेथे स्त्रीच्या संमतीनेही इच्छापूर्ती मला सुख देऊ शकणार नाही. जर शरीर आणि मन दोन्हीचे मिलन नसेल तर असे सुख काय कामाचे? जेथे मन विषयासक्त आहे, जेथे संबंधांचा आधारच मिथ्या विश्वास आहे, जेथे आसक्तीच प्रेरणा आहे, जेथे विषय वासनेचे दोष दिसतच नाहीत, अशा आत्मवंचनेच्या आहारी जाण्याचे काय औचित्य आहे? आणि हे वासनेचे बळी जेव्हा एक दुसऱ्याशी छल कपट करतात तेव्हा असा कपटी पुरुष त्याच्याकडे स्त्रीने पहावे या योग्यतेचा तरी असतो काय? किंवा अशी कपटी स्त्री तिच्याकडे पुरुषाने पहावे या योग्यतेची तरी असते काय? जर वस्तुस्थिती अशी आहे तर तुम्ही मला विषय वासनेच्या निंदनीय मार्गाने वाटचाल करण्यास प्रवृत्त करणार नाही असा विश्वास वाटतो. राजपुत्राच्या या पूर्वनिर्धारित दृढ संकल्पनाने उदाई निरुत्तर झाला आणि त्याने राजपुत्राच्या पित्याला हे सर्व कथन केले. शुद्धोदनाला असे समजले की त्याच्या पुत्राचे चित्त विषय सुखापासून विरक्त झाले आहे. तेव्हा त्याला रात्रभर झोप आली नाही. एखाद्या हत्तीच्या हृदयात बाण रुतल्याने त्याला जशा वेदना व्हाव्यात तशाच वेदनांनी राजा विव्हळत होता. राजा आणि अमात्यांनी सिद्धार्थाला सांसारिक विलासाची सुखोपभोगात गुंतवण्याचा मार्ग सापडेल या आशेने बराच वेळ विचार विनिमयात घालवला. सिद्धार्थ आपल्या जीवनासाठी जो मार्ग निवडणार आहे त्यापासून त्याला प्रवृत्त करणे हा एक विचार विनिमयाचा मुख्य
हेतू होता, परंतु त्यांनी या हेतूने आतापर्यंत ज्या साधनांचा व मार्गांचा अवलंब केला त्याविषयी त्यांना अन्य कोणताही मार्ग सापडला नाही. पुष्पमाला आणि अलंकार याची व्यर्थता सिद्ध झाल्याने त्यांचे कला कौशल्य आणि हावभाव निष्प्रभ ठरल्याने अनुरागपूर्ण हृदयाने युक्त अशा युवतीचे हे अंतःपुर विसर्जित करण्यात आले. शाक्याचा आपला संघ होता. शाक्य संघात दीक्षा. शाक्यांचा आपला संघ होता. 20 वर्षाच्या वयानंतर प्रत्येक शाक्य योगाला शाक्य संघाची दीक्षा दिली जात असे. दीक्षित झाल्यावर तो युवक शाक्य संघाचा सदस्य होत असे. सिद्धार्थ गौतमाचे वय 20 वर्ष पूर्ण झाले होते. संघात दीक्षित होण्याची आणि संघाचे सदस्यत्व प्राप्त करण्याची सिद्धार्थाकरिता ही योग्य वेळ होती. शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला ते संथागार म्हणत. हे संथागार कपिलवस्तू नगरीत होते. संघाच्या सभा संथागारात आयोजित होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघात दीक्षित करण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्य पुरोहितास संघाची सभा आयोजित करण्यास सुचविले. त्यानुसार कपिलवस्तूच्या संथागारात शाक्यांची सभा आयोजित करण्यात आली. संघाच्या सभेत पुरोहिताने सिद्धार्थाला संघाचे सदस्यत्व बहाल करण्याचा प्रस्ताव सादर केला. शाक्य सेनापती आपल्या स्थानी उभे राहिले आणि संघाला संबोधून म्हणाले, शाक्य कुळातील शुद्धोधनाच्या कुटुंबात जन्मलेल्या सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचा सदस्य होऊ इच्छितो. तो 20 वर्षाचा असून संघाचा सदस्य होण्यास सर्व दृष्टीने योग्य असा आहे. म्हणून मी असे प्रस्तावित करतो की त्याला शाक्य संघाचे सदस्यत्व बहाल केले जावे. या प्रस्तावाला ज्यांचा विरोध आहे त्यांनी बोलावे अशी मी प्रार्थना करतो. कोणीही या प्रस्तावाच्या विरोधात बोलले नाही. दुसऱ्यांदा मी असे सूचित करतो की या प्रस्तावाच्या विरोधात असणाऱ्यांनी बोलावे. सेनापती म्हणाले. कोणीही प्रस्तावाच्या विरोधात उभे राहिले नाही. पुन्हा एकदा सेनापती बोलले. तिसऱ्यांदा मी असे सूचित करतो की जे या प्रस्तावाच्या विरोधात आहेत त्यांनी बोलावे. तिसऱ्यांदा सुद्धा कोणीही प्रस्तावाच्या विरोधात बोलण्यास उभे राहिले नाही. संघाच्या कार्यपद्धतीचा असा नियम होता की आधी प्रस्ताव मांडल्याशिवाय कोणत्याही विषयावर चर्चा होत नसे आणि प्रस्तावाचे 3दा वाचन झाल्याशिवाय प्रस्ताव पारित होत नसे. सेनापतींचा प्रस्ताव 3दा वाचन झाल्यावर कसल्याही विरोधाशिवाय पारित झाला. म्हणून सिद्धार्थ शाक्य संघाचा सदस्य झाल्याचे विधिवत घोषित करण्यात आले. त्यानंतर शाक्य पुरोहित आपल्या स्थानी उभे राहिले. त्यांनी सिद्धार्थाला आपल्या स्थानी उभे राहण्याची सूचना केली. सिद्धार्थाला उद्देशून पुरोहित म्हणाले, संघाने आपले सदस्यत्व बहाल करून तुझा सन्मान केला आहे याची तुला जाणीव आहे काय? होय महोदय, सिद्धार्थ उत्तरला. संघाच्या सदस्यत्वाच्या उत्तरदायित्वाची तुला माहिती आहे काय? महोदय, खेदपूर्वक सांगावेसे वाटते की सदस्यत्वाच्या उत्तरदायित्वाची मला माहिती नाही. महोदय, जर याविषयी मला माहिती मिळाली तर मला आनंदच होईल. सिद्धार्थ उत्तरला. मी तुला सर्वप्रथम संघ सदस्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणार आहे, पुरोहित म्हणाले. त्यानंतर क्रमवार त्यांनी ही कर्तव्य कथान केली. 1. तू तन मन धनाने शाक्यांच्या हिताचे संरक्षण केले पाहिजे. 2. तू संघाच्या सभांना अनुपस्थित राहता कामा नये. 3. एखाद्या शाक्याच्या आचरणातला कोणताही दोष तुला आढळून आल्यास
भय किंवा पक्षपात न बाळगता सर्वांसमक्ष कथन केला पाहिजे. 4. तुझ्यावर एखाद्या गुन्ह्यासंबंधी दोषारोपण करण्यात आल्यास तू त्याला राग मानू नये. तुझा दोष असेल तर तसे स्वीकारावे, नसेल तर स्पष्ट सांगावे. यापुढे पुरोहित म्हणाले, यानंतर मी तुला हे सांगणार आहे की कशामुळे संघाच्या सदस्यत्वासाठी अपात्र म्हणून घोषित केले जाते. 1. जर तू बलात्कार केला असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाही. 2. जर तू हत्या केली असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाही. 3. जर तू चोरी केली असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाही. 4. तू खोटी साक्ष दिल्याचे सिद्ध झाल्यास तू संघाचा सदस्य राहू शकणार नाही. महोदय, मी आपला ऋणी आहे, सिद्धार्थ म्हणाला. शाक्य संघाच्या शिस्ती संबंधाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी तुम्हाला आश्वासन देतो की शब्द आणि भाव दोन्ही रूपात मी त्याचे पालन करण्याचे अथक प्रयास करीन. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. परत भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. जर आपणास माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.